कोणतरी म्हाताराले घालणं. आई खातली. अरे भिकार चोट पडीत ना. का आता बसलोय ना तुझ्यापासून लांब. अरे माझा बाप आलाय. अगं यो बाप आहे तुझा. अरे तिकडे कुठे तिकडे जा तिकडे. आहो तुम्ही कशाला आला? मी येतच होते की पाणी घेऊन. का बा तुझा बाप तडपडून मेले वय. अहो आता काय घरातलं आवरायचं कमी होतं का? तरी बी बघा की गोटा लोटला, झाडू मारला आणि पाणी घेऊन निघतच होते. म्हटलं सगळे पाणी पाणी करत असतील. पर तुम्ही कशाला आला इथं? अगं भाकरी बी राहिली बांधलेली माझी. तुझ्या आईचं ध्यान काय सरळ असतं बाय. ह्याकनगत बघती एकेकडं काम करते भरतीकडेच. भाकरी ना मग मी बांधते की, तुम्ही जावा पुढं. अगं कोळप बी राहिले, तुला नाही जमायचं. हे बघ भाकरी तुझी, आपण दोघं संगत जाऊ. चल दार उघड. ते चावी कुठे ठेवली आठवणावं? अगं आठव की मग. काय झालं? चल लवकर. हाय. हा मग आणखी इकडे तिकडे हेंबाळण्यावारे का करते? अगं काय गही अजून भाकरी बी बांधली नाहीस तू? हा आईवरती गेलीच बघ अगदी हकणार. नाही बांधते की लगेच. ठेवती कळशील बांध लवकर, तर मी एका आर खातो. अगं आपल्या मागं काही उद्योग कमी आहेत वय. बिगी समधी कामं करायची. हा शेतावर जायचं, शेतात पाणी द्यायचे. चल झालंय का? उठ लवकर, चल लवकर. हात कुठे निघालाय? इकडे या. अरे आमच्या बावड्याकडे लय भारी पुस्तक गावले. त्यात लय भारी भारी लिहिलंय. आई घालेली तुम्ही पुस्तकं वाचायची होती तर तिथं वाजली असते की. हे तर कशाला आलोय? आधी बस खाली मग बघू. चटे हात घे पटाकलीशी. ओढ बसा. आब्या बस की खाली. अरे दादा येईल. अरे नाही कोणी येत. बस. अरे बस बस म्हटलं ना. बस. अरे या नाही थांब की. हे इथं ठेव. हा दोस्त लेखक जय लोटरे. बघू असं काय आहे ते बघू. थांब काहीतरी करशील, मी वाचून दाखवतो. हा वाचू का? हा. मी दीपक माझ्या आयुष्यातली खरी घटना सांगत आहे. एकदा मी मुंबईला जात असताना माझ्या बाजूला एक सुंदर आणि अंगपिंडाने टच्च भरलेली तिच्यावर नजर पडतात सगळ्यात आधी तिचे टच्च भरलेले दोन्ही आंबे मला खुणवायचे. लगा आंबे घेऊन निघाली होती खरं ती. पण दोनच आंबे घेऊन कशी काय निघाली? एक डझन तर घ्यायची की. तेच की. अरे याड्या ते खायचं आंब नाहीत, चोकायचं असत्यात. ए माद्या हे असलं पुस्तक बंद कर. हे आब्या तू ग बस. लय मजा वाटते ऐकायला. आणि तुला नसलं ऐकायचं ना तर नको ऐकू, कान बंद करून घे. हे माझ्या पुढं काय झालं सांग. सारखा अँक्झायटीला नको येऊ. इथनं बाहेर कसं पडायचं त्याचा विचार कर. कशाला पडायचे पण बाहेर? ती माणसं रानात नाही तोपर्यंत घराला कुलूप असणार आहे. आणि तूच विचार कर की किस्ता वेळ आहे आपल्याकडं. असा चान्स पुन्हा मिळणार नाही. अगं येडीस का तू? तुझ्या या चान्सच्या नादात अख्खं गाव त्या दारात उभं राहील. चान्स तिच्या आणि तिचा बाप काही ऐकला येणार नाही. अख्खं घरदार घेऊन येणार आहे. आणि त्यांना काय सांगणारच तू? आपण दोघं आत काय करत होतो? काय केलंस तर सांगेन ना. कधी कधी वाटतं माझी निवड चुकली का काय काय माहित. कसं बोलतो तुम्हाला? आमचं पप्पा बी मला असं कवा बोललं नाही.
तोंडच फोडून आता. तुला माहित नव्हतं का तुझा बाप येणार मला होती? काय माहित. मुळात हे करायचंच कशाला? ए बाबा, जा की तुझी घरी जाऊन आई घाल की तिकडं. उगाच इथं भाषण देऊ नकोस. ला का करा ती करा आणि वरनं याचं ऐकून बी घ्या. पुन्हा इथं फिरकू नकोस, कळलं ना? इथं अश्विनी होती ना म्हणून तिच्यासाठी केलंय, नाही तर तुझ्यासारख्या बुडग्यासाठी कधी केलं बी नसतं. साधा बुक्का बी घातला नाहीस कधी तिचा. बघ की तरी. कशाला करता रे असली लपडी? जर पोरीला सुख देता येत नाही तर. अगं मूर्ख आहेस का ग? ए नाही म्हणजे विचारलं आणि तू नको सांगू मला सुखाचं. मूर्ख तू आहेस. तू कशा लिहिलं सगळं सांगत असतीस? माझी खास मैत्रीण आहे, नाही कुणाला सांगायची. नाही कुणाला सांगायचे. नाही नाही म्हणत आत्ताच मला सगळं सांगितलं तिने. बाहेरच्यांना तर वाढवून चढवून सांगत असेल. ए ऐकून घेते म्हणून काय बी बोलशील व्हय? जा की तुझी झक मार तिकडं. मी काय म्हणतोय ए ए ए ताई ताई सीमा ताई, अगं रागाच्या भरात बोलला ग. तू तेवढं बाहेर कोणाला बोलू नकोस बरं का. तुझा नंबर दे की तेवढा, कधी काय लागलं बिगलं तर आपलं. चपलीचा देऊ का? कुत्र्या. चप्पलीचा कशाला? तू नको येऊ. तुझ्यात वाटणं तुझा चांगल्यापणानं सांगतोय ते ऐक. तू का थांबलायस? जेवाय पाहिजे? धर 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 उपाशी. धर धर. माझा हात स्वतःवर नेला, गुडघ्यापासून हळू हळू हळू. यकृत आणि स्वादुपिंडू असे अवयव पाटातील आतील भागात असतात. मानवी अवयवामध्ये महत्वाची क्रिया हे अवयव पार पाडत असतात. काय? मानवी क्रिया हे अवयव पार पाडत असतात. पंचेंद्रिय अशी मानवाच्या मानसिक स्वास्थ्य. अभ्यास चालू मग खिशात का हात घातलेत सगळ्यांनी? अरे ते येताना शाळेतनं खायला आणलं होतं ना, ते खात खात अभ्यास करतोय. आणि तू असा या टायमाला घरी रानात गेला नाहीस का? अरे नाही ते जरा काम. माकडा मला विचारतोय सोय आणि तुम्ही शाळा सोडून मधनं का आलाय? अरे त्याच्या तासूच नव्हतं ना, म्हणून म्हटलं घरून तरी अभ्यास करावा. म्हणूनच सगळ्यांना इथं बसवून मी शिकवत होतो. ए कळलं का सगळ्यांनी? यकृत आणि स्वादपिंडू. काय? स्वादपिंडू. स्वाद पिंडू. पिंडू पिंडू. झाला सगळे पास तुम्ही. कशाचा अभ्यास चाललाय? कसं असतंय, काय काय अभ्यास ढ पोरांनी हुशार पोरांनी शिकवायचा असते. शिकवा. राहिलेलं पुस्तक अभ्यासाला आले वाचूया. हा मी नाही येणार. येतयस गप. चला, नाहीतर आपलं वांद होईल. घरातली गुडघ्यापासून सोलत्याला आपल्याला, नाहीतर आपला अवयव निकामी होत्या. एक ग बस, काहीतरी करशील. सोड. ए या चला. कुठं दिसना. वाच आता, कड निघना. तेव नाही येणार. लगं करण्या तुझं म्हातारा लगं काय? अरे म्हातार नाही, आपला आबी आहे त्यो. काय म्हणलेलं आहे? येणार म्हणजे येणार. आईला शेवटी आलाच की ऐकायला. हा होय. मी अभ्यास करायला आलोय आणि तेच करणार आहे. वाचतात. हा गुडघ्यापासून हात वर जातो आणि माझा हात मांडीपासून वर जातो आणि आहे ना. हान पुढं काय? अरे सांग की. कोणीतरी आपल्याला म्हणलं होतं, मी इथं अभ्यासाला आलोय
आणि तेच करणार आहे. आणि असं मग कोणतरी म्हणलं होतं, असलं घाणेरडं पुस्तक कोणी आणलंय र? मी बघा सभ्य असला ऐकत बी नाही. बर वाच की. पण होय, आपल्याला हे सगळं आत्ता काय ऐकू वाटत असेल आणि ह्या आधी का नाही वाटलं? हे सगळं एवढं भयानक असते वय? हा, पुस्तकातले लय म्हणजे असेल, पुस्तकात कोण खोटं लिहितो वय? अरे पण हे लिहित कोण असेल? आणि त्या लिहिणाऱ्याला आपल्यात होणारा बदल, आपल्या गरजा कळत असतील का? आणि मोठी माणसं कवाच आपल्याला याबद्दल काय बोलत नाहीत. माझा दादा बी कवा काय बोलत नाही. पण त्यांनी जर आपल्याला सांगितलं नाही तर मग आपल्याला कळणार कसं की हे नेमकं काय असतंय ते? लय नको प्रश्न विचारूस. हे जेव्हा काय पेपर नाही येणार, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तिला बघितल्यावर किरणला किती आंबे दृष्टीत पडले. गप. बर